काही म्हणून दुःखरूप संसार सुखाचा होण्यासाठी उद्यापासून तुम्ही तरी काय करायचं? गचपडीची गोळी खाली काय करायचंय? राम राम किती वेळ म्हणायचंय? हे बघा भागवत दादा किती वर्षापूर्वी शब्द आहे आपल्या? एक तप झाले का नाही? एक तप झालं का? हो म्हणजे एक तप चालू आहे झालं ना. मग आता 12 म्हणजे आता पुढच्या दुसऱ्या तपाला लागलो. अजून किती तप घालायचे तुमच्या? अजून किती महाराज लोक उडून हाणायचे? पण आतापर्यंत कोण्या महाराजांनी सांगितलं का तुम्हाला राम राम भजन करायचं म्हणून? हे बघा जोपर्यंत गातो तोपर्यंत बरं का थोडा थोडा आवाज मोकळा किंचित द्यायचा असं. तुमच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थ होणार नाही. रोज सप्ताह झाल्यानंतर गावातल्या 10-20 तरुणांनी तरी 1 तास रामाचं भजन केलं पाहिजे. तेव्हा सप्ताह केल्याचं सार्थ होईल. ऐका 1 तास तरी. मग खरं सांगा 1 तासामध्ये 1 मिनिटामध्ये किती सेकंद आहेत भैया? पटपट बोला चला. किती? 60. 1 सेकंदाला एकदा राम म्हणता येतं का? राम 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 1 सेकंदाला एकदा राम. तरी 1 मिनिटामध्ये किती वेळा होईल? 60 वेळा. बरोबर आहे. 1 तासामध्ये किती मिनिटं आहेत? 60. 1 सेकंदाला एकदा 1 मिनिटाला 60 वेळा. तर 60 मिनिटामध्ये किती वेळा होईल? 3000 किती? 1 तासाची. बरोबर आहे. 1 तासाची 8 तासाची किती होतात बघ बरं? काय लावलं म्हणते हे काय काय लावलं हे ना? किती झाले? 24,000 28,000. हा मोबाईल कसा काढणार होता? काय कॉपी आहे का? द्या का 28,800. चला किती दिवसाची? 8 दिवसाची म्हणजे 8 तासाची. 16 तासाची किती होतात बघा? आता हसू नका गडी. खरं खरं सांगा. हा किती? पांडवांना 57 का? 1 महिन्याचं बघा बरं. चला कशाला 1 महिना बघा बघा काय होते बघा. मी सांगतो ना मग पुन्हा काय करायचं. 1 महिन्यात किती होते पांडवांना? हे लई नोटा मस्त आहेत ना. किती किती? 1 महिन्याचे 1,08,000 वेळा होते. किती? 1,08,000 वेळा. फक्त 1 तास भजन करायचं. किती? ते पण काम करत करत करायचं. कॉलेजला जाताना अर्धा तास जाताना म्हणायचं, अर्धा तास येताना म्हणायचं. त्या माता मावल्या स्वयंपाक करतात सकाळी सकाळी 1 तास स्वयंपाक करतात. स्वयंपाक करताना जर राम राम म्हणत स्वयंपाक केला अरे ते अन्न न राहता त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात झाल्याशिवाय राहणार नाही का? प्रसादात झाल्याशिवाय. आणि तो तुम्ही राम राम म्हणून केल्याला प्रसाद तुमच्या लेकरानं खाला तर तुमचे लेकर मरेपर्यंत वेगळ्या मार्गाला जाणार नाहीत. हे सुद्धा सांगतो ऐका. जशी अन्न खाल्लं तशी बुद्धी तयार होती. ऐका पवित्र ते अन्न हरी कीर्तनी भोजन. ऐका म्हणून माता माऊलीने अन्न करताना पूर्वीच्या काळी माता माऊली हरिपाठ म्हणायच्या. आता बोट मळल्यात सकाळी सकाळी. आमच्या तिकडे सांगतो इकडच्या बरे आहेत. ऐका इकडच्या ही कशाला म्हणायचं? कशाला नाव ठेवायचं नाही का? कोणाचं उगा कीर्तन झाल्यावर 10-5 रुपये देऊन पाया पडायचे ते उद्या पडायचे नाहीत. 1 वर्ष जरी 1 तास फक्त तुम्ही जप केला किंवा चिंतन केलं, रामाचं भजन केलं तुमचं काम करत करत, तरी 1 वर्षामध्ये 96 किती? 12,96,000 वेळा होते. किती? एकदा राम मुखाला येण्यासाठी किती जन्माची पुण्य लागते अण्णा? अनंत जन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे पुन्हा किंवा अनंत जन्मीची सुकृत पदरीन त्याच्या मुखे हरी. एकदा राम मुखाला येण्यासाठी किती जन्माची पुण्य आहे? मग तुम्ही जर रोज 1 तास राम राम म्हणायला लागलात तर 1 वर्षात किती व्हायले?
एका वर्षात तुमचं एवढं जर पुण्य होत असेल तर खरं सांगू का, तुमच्या गावातल्या एवढ्यापैकी अर्ध्यानं जरी हा उद्यापासून नियम केला तर मरेपर्यंत तुमच्यावरच काय या भोगलगावावर सुद्धा कोणतं संकट येणार नाही, सांगतोय. हर घर में ही एक ही नाम